नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण स्वामी चरित्र सारामृत हे 3 अध्याय रोज वाचत असतो. पण आपण हे का वाचतो, त्याचे काय फायदे आहेत, स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय मिळते आपल्याला, बघा हे आपण आज जाणून घेऊया. बघा अध्याय पहिला अध्याय वाचल्याने त्याची फलश्रुती आपल्याला आपल्या घरात शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडते. अध्याय 2 हा वाचल्याने प्रवास सुखकर होतो. अध्याय 3 याची फलश्रुती आहे शासकीय कामकाज तुमचे लवकरच पूर्ण होईल. अध्याय 4 घरात अन्न कमी पडणार नाही, म्हणजे आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमी पडणार नाही. अध्याय 5 गुरुजवळ आपण हट्ट करू नये. अध्याय 6 संपत्तीचा गर्व होणार नाही आणि आपली चोरी टळेल. अध्याय 7 सद्गुरू प्राप्ती आपल्याला होईल. अध्याय 8 संबंध बांधा नाहीशी होईल. अध्याय 9 अंगी दानशूरपणा येईल. अध्याय 10 आपल्याला संतती प्राप्ती होईल. अध्याय 11 गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. अध्याय 12 फलश्रुती आहे गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत. अध्याय 13 चित्तशुद्धी होईल आणि गेलेले धन आपल्याला परत मिळेल. अध्याय 14 श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल. अध्याय 15 दारिद्र्य दूर होऊन संपत्तीत प्राप्ती होईल. अध्याय 16 गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल. अध्याय 17 गुरुभक्ती उत्तम होईल व गुरुकृपा आपल्याला होईल. अध्याय 18 लहान वयात मनुष्य सन्मार्गाला लागेल. अध्याय 19 योगाभ्यासात प्रगती होईल. अध्याय 20 धर्मभेद भाव दूर होतील, अध्यात्मक ज्ञान प्राप्त होईल आणि मार्गदर्शक मिळेल. अध्याय 21 संकटातून सुटका होईल. तर ही होती स्वामी चरित्र सारामृत या 1 ते 21 अध्यायाची फलश्रुती. तर बघा ही सेवा जर आपण नित्य नियमाने दररोज केली तर आपल्याला फायदाच होणार आहे. आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे असतील तर ही सेवा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही रोज संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणू शकता, श्रीसूक्तम म्हणू शकता. स्वामी चरित्र सारामृत हे रोजचे 3 अध्याय वाचण्याबरोबरच तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थांची जप करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी नाही जमलं तर तुम्ही 1, 2, 3 माळी केली तरीही चालेल. ही सेवा जर आपण दररोज केली तर बघा पत्रिका नशीब कितीही खराब असू दे आपली, ते स्वामी तुमच्या सर्व स्वप्नांची पूर्तता करतील. त्याच्यामुळे तुम्ही दररोज न चुकता स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे 3 पठण करत जा. तसेच 1, 2, 3 माळी काय जमेल तसे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जपही करत जा. तर ही होती स्वामी चरित्र सारामृत या पोथीची 1 ते 21 अध्यायाची फलश्रुती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.